हॅलो, काय करताय सगळे? तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तुमचा दिवस खूप मस्त जावो, आनंदात जावो आणि भरभराटीचा जावो। तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत। आज संडे आहे, म्हणजे आज रविवार आहे। तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर तो तुमचा प्लॅन नक्की सक्सेस हो। आमच्याकडे पाऊस आज सकाळपासून पडायला सुरू झालाय। तुमच्याकडे पाऊस पडतोय का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तर असा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। थांबून थांबून का असेना पडतोय, पण पडतोय पाऊस। वारा सुटलाय आणि या पावसातच खायची इच्छा झाली काहीतरी वेगळं। बघूया सक्सेस प्लॅन होतोय का। सुरुवात करते रेसिपी करायला। काय करते ते नंतर तुम्हाला सांगेनच। तर हे कांदा, मिरची, कोथिंबीर बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी कांद्याची भजी करत होते। कुणाकुणाच्या डोळ्यातून पाणी येतं कांदा चिरताना नक्की कमेंटमध्ये सांगा। तर पातळ कांदा असा चिरून घेतला, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली, तिखट मीठ घातले, बेसन पीठ घातले आणि चांगलं असं मिक्स करून घेतले आणि एकीकडे तेल तापत ठेवून भजी करायला सुरुवात केली। भजी तळून होत आहेत। चहा ठेवलेला आहे। तर अशी कांदा भजी तयार आहेत। कुरकुरीत छान खमंग झाली होती आणि हा चहा सुद्धा कांदा भजी बरोबर तयार आहे। मजा आली काल भजी खायला। हॅलो, काय करताय सगळे? तर मगाशी कांदा भजी केली होती, ती आमची सगळ्यांची खाऊन झाली, चहा पिऊन झाला। नंतर माझा क्लास होता तो मी अटेंड केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही असंच खेळत बसलो होतो मी आणि वीरा। आता जेवणाची तयारी झालेली आहे। कुकर झालेला आहे, भाकरी करणार आहे आणि हो स्पेशल अख्खा मसूर। स्पेशल म्हणण्यापेक्षा उद्या सगळंच भाजी पोळी करणार आहे, त्यामुळे आता दोघात एक काम करायचंय। सकाळी जेवण केलं नव्हतं त्यामुळे आता मसूर करणार आहे। तुम्ही असं सकाळी जर स्वयंपाक केला नसेल तर संध्याकाळी जेवायला काय काय करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर ही दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे सोमवारची सकाळ पूजा झालेली। हॅलो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आज जो व्हिडिओ येईल किंवा आजचा जो व्लॉग येईल तो कालचा आणि आजचा दोन्ही मिळून असेल। सकाळी मी नाश्त्याला शिरा केला होता, म्हणजे विराला जरासा खायला द्यायचा होता म्हणून शिरा केला होता आणि आता कुकर लावलेला आहे। तुम्ही नाश्त्याला कुठले पदार्थ करता? तुमच्या घरात जर लहान मूल असेल तर तुम्ही कुठले कशा पद्धतीचे पदार्थ करता, त्याला काय काय खायला देता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण विराला खायला देण्यासाठी नक्की मदत होईल। आता कुकर लावलेला आहे, एकीकडे कणिक मळते आणि एकीकडे करणार आहे आता भेंडीची भाजी। तुम्ही आज जेवणाला काय करताय ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघूया आजच्या दिवसभरात काय काय होतंय ते। आणि मस्त हसत राहा, पॉझिटिव्ह राहा। जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल ही इच्छा मनात धरून मस्तपैकी पॉझिटिव्ह मध्ये राहा। मी इथे भेंडी चिरून नुसत्या तेलावर परतून घेते। सुरुवातीला भेंडीला जी तार येते भाजी करताना ती येऊ नये म्हणून तुम्ही काय करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा असा सगळा खेळ मांडलेला आहे। हॅलो, तर काय करताय सगळे? रात्रीच्या जेवणाची तयारी झाली का तुमची? का स्वयंपाक ऑलरेडी करून झालाय? माझा स्वयंपाक झालेला नाहीये, मी तो आत्ता करते। आपण आज करूया हिरव्या वाटाण्याची उसळ, जराशी कोकणी स्टाईलमध्ये, आणि त्याच्याबरोबर असणार आहेत पाव। तर उसळीची रेसिपी मी हळूहळू शेअर करीनच तुमच्याबरोबर। इथे मी वाटाणे भिजवून घेतले होते, आता ते मी कुकरला लावते। वाटाण्यांबरोबर कांदा आणि टोमॅटो दोन्ही घालते आणि वाटाणे पचायला जड असतात त्यामुळे जरासं हिंग आणि जराशी हळद सुद्धा वाटाणे शिजताना आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। तर मी आता कुकर लावून घेते। वाटाण्यांबरोबर कांदा, टोमॅटो, हिंग, हळद आणि प्लस भात लावणार आहे, त्यामुळे कुकर लावते आणि मग तुमच्याबरोबर बाकीची रेसिपी शेअर करते। तर एकीकडे कुकर झालेला आहे, कुकर म्हणजे शांत होईपर्यंत, निवेपर्यंत, थंड होईपर्यंत वाटप करून घेऊया। तेल गरम केलंय, त्याच्यात जरासा उभा चिरलेला कांदा घातलाय, ओलं खोबरं जरासं, त्याच्याबरोबर सुकं खोबरं। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल, अवेलेबल नसेल तर सुकं खोबरं सुद्धा तुम्ही घालू शकता। लसणीच्या पाकळ्या एक 5-6 किंवा 7-8 लसणीच्या पाकळ्या, जराशी कोथिंबीर, मालवणी मसाला किंवा आपला गरम मसाला पण चालू शकतो, पण मालवणी मसाल्याने टेस्ट चांगली येते, आणि त्याचबरोबर आल्याचा तुकडा, असं सगळं आपण भाजून घ्यायचंय। हो, मालवणी मसाला वाटप करताना घालायचा आपल्याला, तो ॲक्च्युली म्हणजे जेव्हा मिक्सर लावतो त्यावेळेला घालायचा। आता कांदा भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये घालूया ओलं खोबरं, हे ओलं खोबरं, आणि त्याचबरोबर लसणीच्या पाकळ्या सुद्धा। आणि हो, लसणाबरोबर आल्याचा बारीकसा तुकडा सुद्धा मी घातलेला आहे।
हे खोबरं जरासं परतत आलं, ओलं खोबरं जरासं परतत आलं की मग त्याच्यात आपण सुकं खोबरं ॲड करूया, कारण सुकं खोबरं भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही. ओलं खोबरं आता मी भाजून घेते. बरं मला एक सांगा, तुमच्यापैकी कोण व्हेज आणि कोण कोण नॉनव्हेज आहे? कुणाला व्हेज जेवण आवडतं, कुणाला नॉनव्हेज जेवण आवडतं? मी व्हेजच आहे, मला व्हेज जेवणच आवडतं. तुमच्यापैकी कोणाकोणाला कुठलं जेवण आवडतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉगला कमेंट खूप चांगल्या चांगल्या येतात, त्याबद्दल तुमचे खरंच आभार. असंच प्रेम मला देत राहावा. पण एक वाईट या गोष्टीचं वाटतं की ह्या आधीचे जे मी व्हिडिओ टाकत होते, म्हणजे कविता सादरीकरण असेल, कथाकथन असेल, ते पण तुम्ही म्हणजे त्या व्हिडिओला एवढ्या कमेंट्स येत नव्हत्या किंवा एवढे व्ह्यूज जात नव्हते. ह्याच्या मागचं कारण काय मला कळलेलं नाहीये, पण मी त्या बाबतीत सुद्धा माझ्याकडे सुधारणा घडवायचा प्रयत्न करीन. तुम्ही माझ्या चॅनलवरचे ते सुद्धा व्हिडिओ बघत चला, म्हणजे व्ह्यूज वाढत जातील त्याचे, ज्याच्यामुळे मला समाधान मिळेल. हे व्हिडिओ बघत जावाच, पण ते सुद्धा बाकीचे चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत, ज्ञानेश्वरी वाचन असेल किंवा माझ्या बहिणीने लिहिलेल्या कथा असतील ज्या मी टाकते, कविता असतील, त्या पण प्लीज बघत जावा, बाकीचे व्हिडिओ सुद्धा. तर आपलं आता ओलं खोबरं बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे. त्याच्यात आपण जरासं सुकं खोबरं घालूया. मी एवढं साधारण आणि जरासं वरनं घालतीये. सुकं खोबरं किसायचा प्रश्न मला पडत नाही, कारण आमच्याकडे सुकं खोबरं खिचायची मशीन आहे. आम्ही त्याच्यावर सुकं खोबरं असं खिसून ठेवतो आणि ते भाजून ठेवतो, नाही तर असंच ठेवलं तरी ते टिकतं आणि सुटं पण टिकतं. पण जास्ती जेवणात सुकं खोबरं लागतं, ज्याच्यामध्ये आपण वाटप वगैरे करतो, अशा वेळेला सुकं खोबरं असलेलं बरं पडतं. तर वाटप आपलं भाजत आलेलं आहे. आता मी तुम्हाला एक शेवटी दाखवेन वाटप भाजत आल्यावर, कारण एकच फोन असल्यामुळे म्हणजे ॲक्च्युली व्लॉगिंग करत करत, रेसिपी करत करत बोलतेय मी तुमच्याशी, त्यामुळे मला दोन्ही दाखवता येत नाहीये. खास कधीतरी नुसता रेसिपी दाखवीन, तसं मला कमेंट करा. कोण कोण गुणगुणतं स्वयंपाक करताना नक्की सांगा. हे अशा पद्धतीनं वाटप भाजून घेतलेलं आहे मी. आलं, लसूण, आपण ह्याच्यात जराशी कोथिंबीर टाकूया आणि बाकीची आपण उसळीत घालूया. ही कोथिंबीर. बरं, यामध्ये ना कोथिंबीरीची जी देठं असतात ना, जी कोवळी कोवळी देठं असतात, ती सुद्धा घातली तर चांगली लागतात, एक टेस्ट वेगळी येते. असं वाटप मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात मालवणी मसाला घालूया. हा जो मालवणी मसाला आहे तो मी केलेला नाही, काळजी करू नका, मला अजून तेवढं येत नाही. हा मालवणी मसाला आमच्या पप्पांच्या म्हणजे सासऱ्यांच्या मित्राच्या बायकोने म्हणजे वहिनीने काकीने दिलाय त्यामुळे हा मी वापरते. तुम्ही पण मालवणी मसाला विकत घेऊ शकता किंवा यूट्यूबवर रेसिपी आहेत तशा पद्धतीने करून घेऊ शकता. तो जर नसेल अवेलेबल तर गरम मसाला बेस्ट आहे किंवा तुम्ही जो ठेवणीतला मसाला वापरताय तो घालू शकता. तर आता हे मी वाटप जरा गार झालं की मिक्सरला लावून घेईन आणि मग बाकीची रेसिपी तुम्हाला शेअर करेन. तर इथे आपले वाटाणे, कांदा, टोमॅटो सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे, चांगले शिजलेले आहेत. 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी याला. कमी जास्त तुम्ही अजून वाढवू शकता शिट्ट्या जर वाटाणे शिजले नसतील तर. इकडे वाटप तयार आहे आणि आता या बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी ह्यातले 2 चमचे वाटाणे जे आहेत, एक 2 ते 3 चमचे वाटाणे ह्याच्यामध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे, त्याची जरासं पाणी घालून. तर इकडे कढईत तेल तापत ठेवून मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे. तो चांगला तडतडल्यावर शिजवलेले वाटाणे जे होते ते घातले होते आणि नंतर तिखट, मीठ म्हणजे कांदा लसणीचं तिखट, साधं तिखट, मीठ आणि नंतर परत वाटप घालून म्हणजे उकळी आल्यानंतर वाटप घातलं होतं. वाटप घालून झाल्यानंतर परत जराशी उकळी काढली होती आणि नंतर ते जे वाटाणे वाटून घेतले होते ना बारीक पेस्ट करून, ते त्याच्यामध्ये ॲड केले होते. इथे मला एक तुम्हाला टिप द्यायची आहे की जी मला नंतर खाताना समजली. तुम्ही तेल तापल्यावर त्याच्यात
तिखट टाकलं ना तर त्याचा कट येईल आणि रंगाला ते जरासं लाल दिसेल. तुमच्याकडे मालवणी मसाल्यात जर तिखट नसेल तर तुम्ही एक्स्ट्राचं तिखट मीठ सगळं व्यवस्थित घातलं तर रेसिपी खूपच चांगली लागते. आत्ताची पण झाली होती, चवीला चांगली लागत होती, पण त्याला कट आला नव्हता, रंग लालसर आला नव्हता. तिखट तुम्ही तेलातच घाला म्हणजे कट येईल, रंग लाल येईल. हॅलो, तर अशा रीतीने आमचा उसळपाव खाऊन झालेला आहे. बाकीची सगळी कामं आवरली आहेत आणि आता व्लॉग एंड करते मी आजच्या दिवसाचा. ॲक्च्युली हा आजच्या दिवसाचा नाही आहे, कालचा आणि आजचा असे दोन्ही मिळून मी छोटे व्हिडिओ केले होते. काल व्लॉग पूर्ण टाकला नव्हता, कालचा आणि आजचा मिळून हा व्लॉग आहे. माझ्या व्लॉग्सला तुम्ही बघताय, कमेंट करताय, त्याच्यासाठी मी खरंच तुमचे खूप आभारी आहे. असंच प्रेम देत राहावा, म्हणजे आणखीन काही काही चांगलं तुम्हाला दाखवता येईल, चांगलं काहीतरी बोलता येईल आणि मला शिकता येईल आणि माझ्याकडून तुम्हाला सुद्धा शिकता येईल. त्यामुळे तुम्ही असंच प्रेम देत राहावा आणि हो, भेटूया उद्या. तोपर्यंत बाय, गुड नाईट, काळजी घ्या.